सातारा जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातलाय। अशातच वीटभट्टी व्यावसायिक अडचणीत सापडलेत। वीटभट्टीवरती अचानक कोसळलेल्या पावसामुळे पाणी झाल्यामुळे विटांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तयार विटा पाण्याखाली गेल्यामुळे त्या विटा फेकून देण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही। त्यामुळे व्यावसायिक चिंतेत सापडलेत। गेल्या 2 ते 3 दिवसात कराड तालुका सातारा जिल्ह्यामध्ये पावसाने थैमान मांडलेला आहे। त्यामुळे वीटभट्टीधारकांचं तयार झालेल्या सर्व विटां पाण्यात भिजून खूप मोठ्या प्रमाणात करोडो रुपयाचे नुकसान आहे कराड तालुका, पाटण तालुका आणि पूर्ण सातारा जिल्ह्यात झालेलं आहे। हा विटा सर्व माल तयार असताना तो न भाजताच पाण्याखाली गेल्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे। सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। बोरगाव झाडी गावातील मका आणि द्राक्ष पिकांना याचा मोठा फटका बसलाय। शेतकरी अनिल लंगोटे यांच्या शेतातील मक्याचं पीक जमीनदोस्त झालंय, तर द्राक्ष उत्पादक शेतकरी दिनेश जगताप यांच्या 1.5 एकर द्राक्ष बागेला पावसाचा फटका बसलाय। दरम्यान पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। वादळी वाऱ्यामुळे गारपीट अति गारपीट झालेली आहे। नुकसान जवळजवळ 100% नुकसान झालेलं आहे। जवळजवळ 80-90 हजाराची मका आज ह्याला 5,000 सुद्धा कोण द्यायला तयार नाही। सगळे जमीन बिमीन सगळे वाहून गेलेले आहे। तरी आता शेतकऱ्यांनी काय करायचं? सरकारनं ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। फडणवीस साहेबांनी, अजित पवार साहेबांनी हे जर पंचनामा वगैरे करून आम्हाला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुद्धा अवकाळी पावसानं कहर केलाय। मनमाड, मालेगाव, देवळा, चांदवडसह इतर भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। यात सर्वात जास्त नुकसान बागलाण आणि सटाणा तालुक्यात झालंय। पाऊस आणि गारपिटीमुळे तब्बल 30 गावातील 1990 शेतकऱ्यांना फटका बसला असून 1297 हेक्टरवरील उभी पिकं आडवी झाली आहेत। द्राक्ष, डाळिंबाच्या बागा देखील भुईसपाट झाल्या आहेत। या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून शासनानं नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते। ज्या ठिकाणी पाऊस होतोय त्या ठिकाणी कृषी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। स्टँडिंग ऑर्डर्स त्या, त्यामुळे त्यांचे पंचनामे सुरू आहेत। आतापर्यंत जवळपास 24 जिल्ह्यामध्ये आणि 110 तालुक्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि तिथे पंचनामेची फिगर जी आहे ते 25 ते 26 हजार एकरापर्यंत साधारण अंदाज आहे। आणि आपत्ती व्यवस्थापनमधून शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल त्या संदर्भात कॅबिनेटवर चर्चा करून त्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाईल। आता पुढच्या बातमीकडे आपण वळतोय, ते म्हणजे कोकणामध्ये अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा आंबा पिकावरती परिणाम झालाय। वातावरणातील बदलामुळे आंबा पीक धोक्यात आलंय। हापूसच्या उत्पादनात घट झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। उत्पादनात घट आणि वातावरणातील बदल यामुळे आंबा बागायतदार हवालदिल झालाय। नैसर्गिक बदलाचा फटका इथल्या बागायतीला बसतोय। आपण पाहतोय कोकणातलं जे हापूस आंबा पीक आहे आणि काजू पीक आहे ते मात्र धोक्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यावर्षी उत्पन्न कमी आहे, सुमारे 25 ते 30% उत्पन्न असताना दुसरीकडे मात्र या नैसर्गिक बदलाचा परिणाम मोठ्या प्रमाणावरती बागायतीवरती आपल्याला पाहायला मिळतोय। हापूस आंबा पीक आता काढणीला आलेला आहे। काही ठिकाणी वाशी मार्केटमध्ये हापूस आंबा दाखल झालाय, मात्र अजूनही बऱ्याच प्रमाणामध्ये बागायतीमध्ये आपल्याला झाडावरती फळं पाहायला मिळत आहेत आणि आता काही दिवसामध्येच हा सगळा जो आंबा आहे तो वाशी मार्केटला दाखल होईल। परंतु त्यापूर्वी मात्र कोकणातलं जे वातावरण अतिशय ढगाळ वातावरण बनलेलं आहे, त्या ढगाळ वातावरणाचा जो परिणाम आहे तो बागायतीवरती आपल्याला पाहायला मिळतोय। कारण हापूस आंबा ज्या बागा आहेत त्या बागेमध्ये आता सगळीकडेच अशा प्रकारचं वातावरण असल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचा फटका बसतोय। काजू पिकाला फटका बसतोय। यावर्षी एकतर आंबा पीक कमी आहे आणि दुसरीकडे वातावरणाचा बदलाचा परिणाम या बागायतीवरती होतोय। त्यामुळे कोकणातल्या आंबा बागायतदारांची चिंता वाढलेली आहे। वर्षभर बागायतदार मेहनत करतात, खर्च यामध्ये टाकत असतात, परंतु यावर्षी मजुरांचा खर्च सुद्धा निघेल की नाही अशी शक्यता निर्माण झालेली आहे। बागायतदारांनी जे टाकलेले पैसे आहेत ते जर निघाले नाही तर बागायतदारी कर्जबाजारी होतील आणि अशा शेतकऱ्यांना, बागायतदारांना सरकारने दिलासा देणं गरजेचं आहे। कारण त्यांचं जे मुख्य पीक आहे हापूस आंबा आणि काजू तेच जर का हातचं गेलं तर इथला शेतकरी संकटात येण्याची शक्यता आहे। त्यामुळे बागायतदारांना दिलासा द्यायचा असेल तर सरकारच्या मदतीची गरज आहे। मात्र
सरकार नेमकी त्यांना मदत करते का हेच पाहावं लागणार आहे, कारण दरवर्षी बागायतदारांच्या तोंडाला सरकार पाने पुसतंय. यावर्षी सुद्धा त्यांच्या तोंडाला पाने पुसणार की सरकार मदत करणार हेच पुढील काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी. ही थेट दृश्य आपण पाहतोय. बीडमध्ये योगेश कदम सध्या पोहोचलेले आहेत. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी योगेश कदम बीडमध्ये पोहोचलेले आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरेश, केंद्रीय गृह राज्यमंत्री योगेश कदम हे मसाजोगमध्ये दाखल झालेले. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नेमका तपास कशा पद्धतीने झाला याचबरोबर देशमुख कुटुंबाच्यांनी भेट देखील घेतलेली आहे. भेट घेतल्यानंतर सांत्वन देखील केले आणि आता मसाजोगच्या गावकऱ्याकडून त्यांना निवेदन केलं जातं. ज्या पद्धतीने पोलीस प्रशासनानं सुरुवातीला हलगर्जीपणा केला होता, संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर 3 तास पोलीस प्रशासनाने तब्बल शोध सुद्धा केला नव्हता. जर कदाचित त्यावेळी तशा पद्धतीने केलं असतं तर संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता अशा पद्धतीने देखील निवेदन जे आहे ते गावकऱ्याच्या वतीने केलं जाते. त्याचबरोबर जिल्हा कारागृहामध्ये ज्या पद्धतीने जे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आहेत त्यांना VIP ट्रीटमेंट कशा पद्धतीने दिली जाते, त्याचबरोबर CCTV तिथले बंद आहेत आणि ज्या आरोपींनी मारहाण केली त्या आरोपींना त्याच ठिकाणी ठेवलं जातं, दुसऱ्या आरोपीला इतर ठिकाणी हलवलं जातं. यासह अनेक जे गोष्टी आहेत त्या आता योगेश कदम यांना सांगितलं जातात. त्यावरती आता योगेश कदम काय बोलणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं दोषारोपपत्र दाखल झालेलं आहे. न्यायालयामध्ये सुनावणी देखील सुरू आहेत आणि आता योगेश कदम हे तब्बल 125 दिवसानंतर या ठिकाणी या देशमुख कुटुंबाच्या भेटीला आलेले आहेत. या अगोदर शिवसेनेचे अनेक नेते देखील येऊन गेलेले होते. मात्र आता योगेश कदम या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात काय आश्वासन देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. निश्चितच सुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर बीडमधली मसाजोगमधली ही दृश्य आपण पाहतोय. योगेश कदम हे धनंजय देशमुख यांच्या भेटीला आलेले आहेत. धनंजय देशमुख हे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत. संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर हे प्रकरण बरंच गाजलं आणि आता योगेश कदम यांना देशमुख कुटुंबियांकडून आणि गावकऱ्यांकडून निवेदन देखील देण्यात येत आहे. त्यानंतर योगेश कदम नेमकं काय बोलणार, काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कुमार साहेबांची टीम होती. कुमार साहेब सगळ्या राज्याला कळाले की कुमार साहेब काम करते, सगळ्या राज्याला कळलं. साहेब असे काही अधिकारी आहेत काम त्याच्यामध्ये, परंतु त्यांना या सिस्टममध्ये ह्या केस पोलिसला येऊ दिलं ते देखील तुम्हाला वेगळं केलेले आहेत किंवा ट्रान्सफर जरी केलेले आहेत मग त्यांना ते वापस ते पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे काय काम आहे त्यांचं परत दिले आपण दुसऱ्या पोलीस स्टेशन PS प्रशांत महाजनला हेडक्वार्टर दिलेलं ते त्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन काय करतात. धुलीवंदनाचा दादा साहेब, धुलीवंदनाचा एक फोटो आहे.